की जेव्हा पंतप्रधानाशी भेटण्यासाठी करीना कपूर आणि सैफ अली खान गेले होते, त्यावेळी त्यांना तैमूरची जास्ती काळजी वाटत होती. पंतप्रधानांना तैमूरची काळजी वाटली की नाही वाटली, पण संजय राऊतना महाराष्ट्रात जो दंगलखोर आहेत त्यांची खूप काळजी वाटत आहे. त्यांनी बहुतेक असा एक स्टेटमेंट दिलेला आहे की नागपूरच्या दंगलीमध्ये हिंदू लोकांचा हात होता. मी याचा निषेध करतो आणि प्रश्न उपस्थित करतो की आता उबाठाला मुस्लिम मतांसमोर एवढी लाचारी आलेली आहे की आता नागपूरमध्ये जो दंगली झाली, ज्याच्यामध्ये 104 लोकांची अटक झालेली आहे, ज्याच्यामध्ये महाल आणि चिटणीस पार्क एरियामध्ये राहणारे लोकांच्या घरावर दगडफेक झाली, मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, 100 पेक्षा जास्ती गाड्यांना त्यांनी जाळला. आणि ते दंगलखोरांचा जो कनेक्शन आहे तो म्हणजे बांगलादेश पासून सुरू होत आहे. काल ज्यांच्या अटक झाला इंजिनियर म्हणून, जो सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर आहे, ते मुजाहिदीन बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड रेज करतो सोशल मीडियावर, आणि तोच फहीम खानचा मेंटर आहे. म्हणजे आता उबाठावाले मुजाहिदीनचे बरोबर उभे आहेत का, हा एक मोठा सवाल आहे. म्हणजे जो उबाठाचे लोक, उद्धव ठाकरे, संजय राऊत, हे सगळे आता मुस्लिम मतांसाठी जो नागपूरचे दंगलखोर आहेत, इंजिनियर फहीम अहमद, फहीम खान आणि याच्यासारखे जेवढे आहेत, सगळ्याच्या ज्याप्रमाणे ते पाठराखण करत आहे, त्याला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. आम्हाला असा दिसतो की आता उबाठानी एकदम यू टर्न घेतलेला आहे. त्यांना हिंदू लोकांवर जो अन्याय होत आहे, देशात जो राष्ट्रविरोधी, राष्ट्रद्रोही आणि दंगल घडविण्याचा जो काम करतात, त्यांच्या विरोधात त्यांच्या मनात कधीही कुठल्या प्रकारची नाराजगी, गुस्सा किंवा अँगर उपस्थित होत नाही. म्हणजे एकदम हिंदू विरोधी झालेले आहेत. काल किंवा परवा त्यांनी संजय राऊतनी एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मीम त्यांनी रिलीज केलेला आहे की आम्ही अंधभक्त हिंदू मस्जिद समोरे जाऊन आम्ही डान्स करतो. हा काय आहे मी दाखवू शकतो तुम्हाला. म्हणजे एकदम यांची मानसिकता बदललेली आहे आणि या मानसिकतामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम लोकांसाठी एक भावना निर्माण होत आहे असं आम्हाला दिसतो. नाही आहे यार, यहाँ पे ट्विट आम्ही दाखवू शकतो नंतर. हा कुठे आहे आयपॅड मध्ये? हा मग समज आहे. हा एवढा एक हे बघा, संजय राउत का ट्वीट है. टीचर तुम्हारे पापा क्या करते हैं? स्टूडेंट जी वो अंधभक्त हैं, हिंदू त्योहारों पर मस्जिद के बाहर नाचते हैं. हा जो आहे हे संजय राऊत सुप्रभात करत या प्रकारचे हिंदू लोकांची बदनामी करत आहेत. मला असं दिसतो की आता उबाठाचे, उद्धव ठाकरेचे जो नवीन आराध्य दैवत आहेत, आता ते औरंगजेब झालेले आहेत. लवकरात लवकर तुम्हाला असा दिसेल की मातोश्रीमध्ये बालासाहेबांच्या फोटोच्या बाजूला
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला ते औरंगजेबचा फोटो लावतील आणि हळूहळू ज्या दिशेने उबाठाचा कारभार चालू आहे ते छत्रपती शिवरायांचा फोटो पण तेव्हा काढून टाकणार. मी उबाठामध्ये जे काही चाललेले आहे त्याचा निषेध करतो आणि त्यांना सरळ सांगतो की तुम्ही ज्याप्रमाणे अँटी हिंदू स्टँड घेत आहात त्या तुमचा चुकीचं आहे. वक्फ बोर्ड मध्ये जे सुधार चालू आहे केंद्र सरकारतर्फे त्या सुधाराच्या विरोधात उबाठानी जो भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशाचे मोठे मोठे मौलानाचा दबाव आहे. माझा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंनी असे मौलाना बरोबर कधी मीटिंग घेतली? त्या मीटिंग कुठे झाली? ती बैठक कुठे झाली, कधी झाली याच्यावर त्यांना खुलासा केला पाहिजे. आणि या मीटिंगसाठी ज्यांनी कोऑर्डिनेट केला तो म्हणजे संजय राऊत. आणि ज्याप्रमाणे संजय राऊत वक्फ बोर्डवर, औरंगजेबवर आणि नागपूर दंगलीवर एक प्रो मुस्लिम भूमिका घेत आहे असा मला दिसतो. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुस्लिम मताची लाचारीसाठी काहीही करतात त्याचप्रमाणे त्यांची भूमिका होत आहे. ज्याप्रमाणे एकदा आता नाही राहिले तो स्वर्गीय मुलायम सिंग यादवजी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही घटनामध्ये ते अँटी हिंदू स्टँड घेत होतात आणि प्रो मुस्लिम भूमिका घेत होतात. त्यामुळे त्यांना त्यावेळचे लोकांनी मुल्ला मुलायम सांगितलं होता. आता मला असं वाटतो की आता संजय राऊत म्हणजे मुल्ला संजय राऊत झालेले आहेत. फक्त त्यांना मुस्लिम मतांसाठी जे काही करायचं ते करतात आणि याच्यामुळे अँटी महाराष्ट्र विरोधी, देश विरोधी जो काम करणारे लोक आहेत त्यांच्या ते पाठराखण करतात असा आम्हाला दिसतो. नागपूर दंगलखोराबद्दल आम्हाला शिवसेनेच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की जे काही दंगलखोर आहेत त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे. त्यांची प्रॉपर्टी विकून जो दंगलीमध्ये नुकसान झालेले आहेत त्याची भरपाई झाली पाहिजे. मोमिनपुरा आणि आसपासचा जो इलाका आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध निर्माण काम आहे, बांधकाम आहे. त्या बांधकामच्या विरोधात जे दंगलखोर इन्व्हॉल्व आहेत दंगलीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीच्या विरोधात जोरदार बुलडोजर कारवाई झाली पाहिजे. कारण नागपूर मध्ये जो दंगली झाली तो एक मोठा कट कारस्थान होता. मोमिनपुरामध्ये यापूर्वी पण इंजिनियरनी असं काहीतरी केलं होता. त्यांची एक मोठी संघटना आहे. सोशल मीडियावर ते एक मोठ्या प्रमाणात असा एक लोकांना ऍक्टिव्हेट करतात आणि मालेगाव दंगलीमध्ये पण त्यांचं नाव आलेला होता एकदा. तर असा दंगलखोरांना कधीही माफी नाही दिला पाहिजे, त्यांना माफ नाही करला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात सक्त कारवाई म्हणजे बुलडोजर कारवाई, प्रॉपर्टी जप्ती आणि जे काही कायद्याप्रमाणे अजूनही तुम्ही करू शकता असा आम्ही शासनाकडून मागणी करतो की तुम्ही या दंगलखोरावर एक जोरदार हल्ला चढवा. कारण की त्या दिवशी सकाळी आणि दुपारपर्यंत हिंदू संघटनातर्फे फक्त एक विरोध प्रदर्शन होता, एक विरोध मार्च होते. त्यांनी दंगल नाही केलं होतं आणि विरोध मार्च केला. यामुळे कायद्याप्रमाणे त्यांची अटक पण झाली. पण त्यांच्या विरोधात संध्याकाळपर्यंत जेवढा मोठा प्रमाणात दंगली त्यांनी घडवला तो एक पूर्वनियोजित होता. तो एक मोठा चॅलेंज आहे शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणि तो चॅलेंज महाराष्ट्राला स्वीकारला पाहिजे.
नागपूर सारखे जे काही असे शहर आहेत, इलाके आहेत, त्याच्यामध्ये राहणारे जो असे दंगली प्रवृत्तीचे जो मुसलमान आहेत, त्यांच्या विरोधात आजपासून सुरू म्हणजे एक मोठी कारवाई सुरू झाली पाहिजे, जेणेकरून पुढे कधीही महाराष्ट्रात कोणीची हिंमत नाही झाला पाहिजे असा दंगली करण्याचा. धन्यवाद. आता तुम्ही बोला. सीबीआयनी पूर्ण तपास केली आणि तपासानंतर जर असा एक निष्कर्ष निघालेला आहे की त्यांनी स्वतः आत्महत्या केली, त्यांनी स्वतः प्रवृत्त होऊन आत्महत्या केली, म्हणजे आता त्यांच्या हत्यामध्ये कोणाचा हात आहे, कोणी एक कट कारस्थान आहे, याच्यावर काही नाही बोलला पाहिजे. सीबीआयची क्लोजर रिपोर्ट ऍक्सेप्ट केला पाहिजे. पण सीबीआयची क्लोजर रिपोर्ट आणि दिशा सालियनची मृत्यू जो आहे तो दोन वेगळा विषय आहे. दोघेही विषयाला तुम्ही कनेक्ट करू नका. दिशा सालियन प्रकरणामध्ये पुन्हा एकदा चौकशी करण्याची त्यांच्या वडिलांनी मागणी केली आहे. ते ठाकरे यांच्या नाव पण त्यांनी घेतलं आहे. दिशा सालियन म्हणजे मुंबईची एक मुलगी, एक ॲम्बिशियस मुलगी होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजर म्हणून काम करत होती. अशी महिलावर जोरदार एक अन्याय केला लोकांनी. त्यांची वडिलांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता, सामूहिक बलात्कार, गँगरेप झाला होता. म्हणजे कोणी मुलीच्या वडील असा एक खोटा बोलू शकत नाही. तो सतीश सालियनची जो याचिका आहे, त्यांची जो प्रार्थना आहे, त्याला स्वीकार केला पाहिजे कोर्टतर्फे आणि त्याच्या आधारावर मुंबई पोलिसला ऑर्डर दिला पाहिजे, निर्देश दिला पाहिजे की दिशा सालियनची मृत्यूचा जो एक गूढ रहस्य आहे, जो केस आहे, तो पुन्हा ओपन करा आणि सविस्तर चौकशी करून याच्यामध्ये जे काही लोक आहेत, मोठे आहेत, छोटे आहेत, आम्हाला माहित नाही, परंतु कोणालाही तुम्ही सोडू नका आणि त्यांना बुक करा. त्यांच्यावर दिशा सालियनला न्याय भेटली पाहिजे, त्याच्या सालियनच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, अशी व्यवस्था, असा इंतजाम पोलीस तर्फे झाला पाहिजे. आता कालच नारायण राणे साहेबांनी असा एक स्टेटमेंट दिलेला आहे की जेव्हा उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर होते तेव्हा म्हणजे 2020 मध्ये दिशा सालियनच्या मृत्यूनंतर जेव्हा उद्धव ठाकरेचे सुपुत्राचं नाव आला या केसमध्ये, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राणे साहेबांना फोन केला होता की माझ्या मुलाचं नाव घेऊ नका, त्यांना सोडा, त्यांना वाचवा. म्हणजे काय तरी उद्धव ठाकरेच्या मुलाचा हात आहे या मौतमध्ये, या हत्यामध्ये, असं आम्हाला वाटतो. नक्की किती हात आहे आणि हा षडयंत्रमध्ये हा जो कटकारस्थान आहे, जो हत्याची जो एक कॉन्स्पिरसी आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलगाचा कितपण रोल आहे याची चौकशी मुंबई पोलीस तर्फे झाली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी शिक्षा पण मिळाली पाहिजे. आज संजय राउत ने कहा है कि जब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मिलने करीना कपूर और सैफ अली खान गए थे, तब उनको ज्यादा चिंता तैमूर की थी. मुझे नहीं मालूम कि यह खबर उनको कैसे मिली, तैमूर ने दी कि सैफ अली ने दी कि करीना ने दी. लेकिन मेरे पास इतनी जरूर जानकारी है कि आजकल संजय राउत और पूरे उबाठा को देश के जो तैमूर हैं, उन तैमूरों की चिंता बहुत ज्यादा हो गई. जिस तरीके से नागपुर के दंगों के बारे में संजय राउत ने बयान दिया कि इसके पीछे हिंदुओं का हाथ है, यह निहायत शर्मनाक बयान है. मैं इसकी निंदा करता हूं, निषेध करता हूं.
सबको पता है नागपुर में 17 तारीख की सुबह वहां के हिंदू संगठनों ने औरंगजेब की कब्र उखाड़ने के लिए एक मांग लेकर विरोध प्रदर्शन किया था। विरोध प्रदर्शन कहीं से गुनाह नहीं होता, यह एक जनतांत्रिक अधिकार है और उस आधार पर जिस किसी कायदे का उल्लंघन था उसके आधार पर हिंदू संगठन के कार्यकर्ताओं के खिलाफ कार्रवाई भी हुई। दोपहर तक वह मोर्चा खत्म हो गया था। शाम को जिस तरीके से नागपुर में 17 तारीख की शाम को जिस तरीके से नागपुर में दंगा भड़काया गया और चिटनिस पार्क और महाल जैसे इलाकों में वहां के घरों पर, जो कि बहुत बड़ा हिंदू बहुल एरिया है, वहां के घरों पर पत्थर फेंके गए, सैकड़ों गाड़ियां जलाई गई, जिसको जहां मौका मिला उस पर वहां पर एक आगजनी की घटना की। एक हमले जैसा माहौल था, एक ऐसा था जैसे कि कोई आक्रमण किया जा रहा है दुश्मनों की तरफ से नागपुर पर। उस आक्रमण में शामिल लोग, उस दंगे में शामिल लोग, एक से लेके अंत तक सारे के सारे मोमिनपुरा और आसपास के मुसलमान हैं, नागपुर के मुस्लिम हैं। ऐसे 104 लोगों को नामजद किया गया, जिसमें मेरे ख्याल से 100 गिरफ्तार हो गए, 2-3 अभी भी फरार। ऐसे भयंकर दंगे में उसका जो मास्टरमाइंड था वो फहीम खान था, उसकी गिरफ्तारी हुई। और अब पता चला है कि फहीम खान का जो मेंटोर था वो कोई इंजीनियर है जो सोशल मीडिया पे लोगों को मुजाहिदीन बनाने के लिए प्रेरित करता है और फंड रेजिंग करता है। ऐसे मुजाहिदीन बनाने वाले इंजीनियर और फहीम खान और दंगाई मुसलमानों के समर्थन में उबाठा के नेता, उबाठा के प्रवक्ता और पूरा का पूरा उद्धव ठाकरे का खानदान खड़ा हो गया है। यह बहुत ही निषेधात्मक बात है। जिस तरीके से नागपुर के दंगों के बाद जो माहौल बना है और संजय राउत और पूरा उबाठा औरंगजेब के साथ खड़ा हुआ दिखता है, उससे हमें ऐसा लगता है कि आने वाले दिनों में उबाठा के नए आराध्य देवता औरंगजेब होंगे। मातोश्री में बाला साहब जी का फोटो है, छत्रपति शिवाजी महाराज का फोटो है, बगल में बहुत जल्दी औरंगजेब का फोटो भी लगाने जा रहे हैं उद्धव ठाकरे जी। और धीरे धीरे आपको ऐसा लगेगा कि वहां से छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर हटा दी गई और सिर्फ बाला साहब और उनके बगल में औरंगजेब का फोटो रहेगा। तो औरंगजेब जैसे क्रूर शासक के समर्थन में उपस्थित होना और उसके फॉलोअर के साथ खड़े रहना, उसके अनुयायियों के साथ खड़े रहना, आज उबाठा का एक नया एक राजनीतिक धोरण, राजनीतिक नीति बनती हुई दिख रही है। मैं इसका निषेध करता हूं। और अगर मुस्लिम वोटों के लिए लाचार होकर वो इसी तरीके से आने वाले दिनों में अपना कार्यक्रम जारी रखते रहे तो विधानसभा चुनावों में जिस तरीके से उनको जोरदार झटका लगा है, उससे बड़ा झटका लगेगा और महाराष्ट्र के हिंदू उनको पूरी तरह से नकार देंगे। वक्फ बोर्ड के कायदे में जो संशोधन हो रहा है, उस संशोधन के खिलाफ भी पूरा उबाठा, संजय राउत और उद्धव ठाकरे दिख रहे हैं। एक मजबूरी के तहत वो बोल रहे हैं, दबाव के तहत बोलते हुए दिख रहे हैं। हमारे पास ऐसी जानकारी है कि उद्धव ठाकरे जी से बड़े पैमाने पर मौलानाओं ने मुलाकात की, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के लोगों ने मुलाकात की और उन पर दबाव डाला है कि वो वक्फ बोर्ड में जो सुधार का कार्यक्रम केंद्र सरकार चला रही है उसका विरोध करें। जेपीसी में ऑलरेडी उनके प्रतिनिधियों ने विरोध किया था, आगे भी वो विरोध करने की तैयारी में है। वो मीटिंग कब हुई थी, वो बैठक कब हुई थी मौलानाओं के साथ, कहां हुई थी और क्या क्या हुआ उस बैठक में, इसका खुलासा उद्धव ठाकरे नहीं तो संजय राउत करें और बताएं कि जिस वक्फ बोर्ड ने पूरे हिंदुस्तान में लाखों एकड़ जमीन
इस्लाम के नाम पर जबरदस्ती कब्जा कर रखा है, जिसमें हिंदू भी और मुसलमान भी हैं, जिनकी सुनवाई कहीं नहीं होती। ऐसे अत्याचारी वक्फ बोर्ड के जो धंधेबाज मुसलमान है, मौलाना है, उनके साथ उबाठा के लोग खड़ा क्यों हो रहे हैं और क्या मजबूरी है? क्या वोटों के लिए उबाठा के लोग इतना गिर जाएंगे कि देश हित और महाराष्ट्र हित भी वो भूल जाएंगे? ऐसे उबाठा से का जो कामकाज चल रहा है उसकी हम निंदा करने के लिए आज आपके सामने हैं। नागपुर के दंगों के बारे में शिवसेना की तरफ से हम अपनी साफ साफ भूमिका रखते हैं कि जितने दंगाई अरेस्ट हुए हैं, गिरफ्तार हुए हैं, उनकी जांच और छानबीन के बाद उन सब की प्रॉपर्टी जब्त की जाए और उसको बेचकर दंगों में जो नुकसान हुआ उसकी भरपाई की जाए। मोमिनपुरा और आसपास के इलाके में, खासकर जो मध्य नागपुर का इलाका है, वहां बड़े पैमाने पर मुस्लिम रहते हैं और उन्हें बहुत बड़े पैमाने पर अवैध निर्माण कार्य कर रखा है। ऐसे तमाम दंगाइयों के अवैध निर्माण कार्य के खिलाफ बुलडोजर कार्रवाई होनी चाहिए और उनके घर, मकान, दुकान जो भी हैं उसको तोड़ डालना चाहिए। नागपुर दंगों में जो बांग्लादेश के तत्व शामिल पाए जा रहे थे और नागपुर दंगों में जिस तरीके से मालेगांव के दंगाइयों का हाथ दिख रहा है, उससे ऐसा लग रहा है कि आने वाले दिनों में महाराष्ट्र के कई शहरों में दंगों का ऐसा वातावरण तैयार किया जा सकता है इन दंगाइयों के तरफ से। और इसलिए हमारा निवेदन होगा कि इस दंगे में जिन लोगों का भी हाथ है उनके तार कहां कहां जुड़े हैं और उनकी और क्या क्या प्लानिंग है, क्या क्या कॉन्स्पिरेसी है, महाराष्ट्र के बाकी शहरों को भी जलाने की क्या तैयारी है, इस दिशा में भी जांच हो और अभी से प्रिएम्प्टिव मेजर के तौर पर ऐसे तमाम दंगाई प्रवृत्ति के मुसलमानों को गिरफ्तार करना चाहिए और उनके खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। ऐसी हम मांग करते हैं महाराष्ट्र सरकार से। अजित पवार ने इफ्तार पार्टी रखी थी, तो उसमें उन्होंने एक चीज का खुलकर जिक्र किया कि जो भी मुसलमानों के खिलाफ आंख उठाकर दिखेगा, उनके खिलाफ कोई चीज करेगा, उसको बख्शा नहीं जाएगा। तो ये महायुति में किस तरह की भूमिका है? आप जो बात करते हैं वो इस तरह की बात कर रहे हैं। अजीत दादा पवार ने जो बात कही है उसमें हम थोड़ा सा सुधार करना चाहेंगे और मैं चाहूंगा कि वो भी थोड़ा सुधार कर लें। जो मुसलमान देशभक्त हैं, जो दंगाई प्रवृत्ति के नहीं हैं, जो मुजाहिदीन प्रवृत्ति के नहीं हैं, उन तमाम मुसलमानों की रक्षा करने के लिए हम सब, हमारे देश का संविधान भी वचनबद्ध है और हमको यहां पर अजीत पवार से कोई मतभेद नहीं है। लेकिन मुसलमान के नाम पर किसी भी व्यक्ति को जो दंगाई प्रवृत्ति का हो, जिसने दंगा भड़काया हो, जो मुजाहिदीन प्रवृत्ति का हो और महाराष्ट्र में आग लगाने के लिए फंड रेजिंग कर रहा हो, ऐसे मुसलमान के ऊपर हम आंख उठाएंगे, कानूनन कार्रवाई भी करेंगे और अजीत दादा हमको रोक नहीं पाएंगे और रोकने की कोशिश भी ना करें। मुड़ी आगे। सीबीआई ने क्लोजर रिपोर्ट जारी की सुशांत सिंह राजपूत के केस में, क्या कहेंगे इस पर? सुशांत सिंह राजपूत की आत्महत्या के बाद एक लंबे समय तक इस प्रकार का संदेह व्यक्त किया जा रहा था कि इनकी आत्महत्या नहीं, इनको मारा गया या उनको आत्महत्या करने के लिए लोगों ने प्रवृत्त किया था। सरकार ने और व्यवस्था ने लोगों को जो संदेह था, शक था, उसके ऊपर रिएक्ट करते हुए, उसके ऊपर पॉजिटिव रिस्पॉन्स देते हुए एक सीबीआई इंक्वायरी लगाई थी। अब सीबीआई ने विस्तृत जांच के बाद यह पाया है कि उन्हें किसी ने प्रवृत्त नहीं किया था, वह स्वयं एक मानसिक अवस्था के तहत दबाव में आकर के उन्होंने एक कदम उठाया था। मुझे लगता है इस क्लोजर रिपोर्ट को अब एक्सेप्ट करना चाहिए और आगे इस विषय पर विवाद नहीं करना चाहिए। लेकिन सुशांत सिंह राजपूत और दिशा सालियन, इन दोनों की मृत्यु को कनेक्ट करके देखने की आवश्यकता नहीं है। दिशा सालियन की मृत्यु एक बिल्कुल अलग परिस्थिति में हुई थी। 2020 में
जहां तक मुझे याद आ रहा है कि सुशांत की जो आत्महत्या से मृत्यु हुई थी उसके 4-5 दिन या हफ्ते भर पहले ऐसी खबर आई थी कि उनके मैनेजर दिशा सालियन ने आत्महत्या कर ली। उसके बाद से ये बार बार चर्चा है कि दिशा सालियन ने आत्महत्या नहीं की, बल्कि उनके साथ गैंगरेप हुआ था और सामूहिक बलात्कार के बाद उसको मार दिया गया था। शायद वो संभवतः वो नग्न अवस्था में थी जब उसकी बॉडी पाई गई थी। आज स्थिति ये है कि दिशा सालियन के जो पिताजी हैं उन्होंने एक पिटीशन फाइल किया है कि उनकी बेटी के साथ सामूहिक बलात्कार हुआ था और उसमें उद्धव ठाकरे के पुत्र भी शामिल हैं, और उन्हें बहुत सारी बातें बताई है। कोई भी पिता अपनी बेटी के बारे में इतनी बातें बिना वजह नहीं कह सकता। उस पिता की प्रार्थना को स्वीकार करना चाहिए, उस पिता की याचिका को स्वीकार करना चाहिए, और दिशा सालियन की जो मृत्यु हुई है और उसके आसपास जो रहस्य है उसको पूरी तरह से नए ढंग से केस ओपन करके जांच होनी चाहिए। कल ही नारायण राणे साहब ने एक स्टेटमेंट दिया है कि जब उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर थे और जब दिशा सालियन की मृत्यु हुई और उसके बाद जब विषय निकल के आया कि उनके पुत्र का इसमें कहीं से इन्वॉल्वमेंट है, जो कहीं अय्याशी करने के लिए सब लोग थे, उनके पुत्र और उनके सभी साथी, तब संभवतः नारायण राणे जी के पास उद्धव ठाकरे जी का फोन आया था। उन्होंने कहा मेरे बेटे को बचाइए। इसका मतलब, इसको कहते हैं चोर की दाढ़ी में तिनका। इसका मतलब उद्धव ठाकरे जी को भी अंदाज है कि उनके बेटे का कोई इन्वॉल्वमेंट है, और इस आधार पर अदालत से मैं उम्मीद करता हूं कि वो एक सख्त निर्देश मुंबई पुलिस को देंगे और दिशा सालियन मृत्यु केस को फिर से ओपन करके, और उसमें उद्धव ठाकरे के पुत्र का हाथ है या और किसी का भी हाथ है, इसकी एक विस्तृत जांच करके दिशा सालियन और उसके परिवार को न्याय दिलाने का काम करेंगे। सर, पर सरकार आपकी एसआईटी आपकी फिर क्यों नहीं हो रहा है ये मामला इन्वेस्टिगेट? अदालत जाने की क्यों जरूरत पड़ रही है दिशा सालियन? मुझे नहीं मालूम, एसआईटी रिपोर्ट अभी तक तैयार नहीं है शायद। 1.5 साल हो गया सर। हाँ, तो अभी तक जो बताया जा रहा है कि एसआईटी जो गठित की गई थी उस एसआईटी ने अभी तक जांच पूरी नहीं की है। अब मैं खुद आपके माध्यम से मांग करता हूं कि एसआईटी उस जांच को तेज करे। अगर कोर्ट के आदेश का इंतजार है तो कोर्ट का आदेश प्राप्त करे और दिशा सालियन की मृत्यु के पूरे प्रकरण की विस्तृत जांच तत्काल शुरू करे नए सिरे से, और उसमें जो भी दोषी पाए जाते हैं उनके खिलाफ जो भी सबूत पाए जाते हैं वो हमारे समक्ष रखें। सपा के सांसद हैं रामजी राजसभा, जो कहते हैं कि अगर मुसलमानों को आप बाबर के वंशज कहते हैं तो आप भी राणा सांगा के वंशज हैं, जो कि धोखेबाज थे। इस पर क्या कहते हैं? ये सब जो समाजवादी पार्टी वाले हैं, ये चाहे यहाँ हमारे संजय राउत हैं, उधर ममता बनर्जी हैं, उधर लालू यादव के परिवार के लोग हैं, इनको हिंदुओं की भावनाओं को आहत करना उनको बहुत अच्छा लगता है, और उनको हर हाल में कैसे मुगल शासकों ने जो अत्याचार किया था या मुगल शासकों के जो अत्याचार की कहानी है उसको कैसे छुपाना है, इसी दिशा में सोचते रहते हैं। और ये सब मुस्लिम वोटों की लाचारी है। ऐसे लाचार लोगों की मैं निंदा करता हूं, निषेध करता हूं। जहां तक इतिहास की बात है उसमें जाएंगे तो बहुत लंबी चौड़ी कहानी है कि राजपूताना क्या था, मुगल क्या था, उनका अलायंस क्या था, उस पर मैं अभी विस्तार से नहीं जा सकता, इतना वक्त भी नहीं है आपके पास। क्लोजर रिपोर्ट फाईल केला आहे की त्यांना दिलासा दिला आहे। दुसरीकडे दिशा सालियनच्या वडिलांनी ही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि आदित्य ठाकरे आणि या सगळ्यांवर गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली। कसं बघताय तुम्ही या दोन्ही गोष्टी? मी बोललो तुमच्या यापूर्वी बोललो मी, पण अजून बोलून देतो। सुशांत सिंग राजपूत ने जो आत्महत्या केली, ज्या कारणास्तव त्यांची मृत्यू झाली, त्यानंतर असा एक मोठा संशय होता, त्यांनी आत्महत्या नाही केली, त्यांची हत्या झालेली आहे। ज्या लोकांनी संशय व्यक्त केला त्याचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन शासनाने सीबीआय इन्क्वायरी केली आणि आता सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे। म्हणजे त्यांचे क्लोजर रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की कोणीही
यांच्या आत्महत्या आणि यांची हत्या झाली नाही आणि त्यांच्या आत्महत्यामध्ये कोणाचाही काही हात नाही. त्यांनी स्वतः एक मानसिक दबावाखाली येऊन असा एक निर्णय घेतला होता. म्हणजे तो आता क्लोजर रिपोर्ट म्हणजे तो विषय आता स्वीकार केला पाहिजे. पण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनचे मृत्यू दोन वेगळा विषय आहे. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच्या 5-7 दिवसापूर्वी दिशा सालियनची आत्महत्या किंवा हत्याची अशी एक बातमी आली होती आणि दिशा त्यांची मॅनेजर होती असा आम्हाला असा सांगितलं गेला होता त्यावेळी. आणि दिशा सालियनची हत्याबद्दल असा एक चर्चा होती मुंबईमध्ये की त्यांच्यावर गँगरेप झाला आणि त्या गँगरेपच्या दिवशी तिकडे उद्धव ठाकरेचे सुपुत्र पण होते जो महाराष्ट्रामध्ये त्यावेळी मंत्री होते आणि खूप असे तरुण वर्गचे लोक होते आणि सगळे अय्याशी करत होते आणि अय्याशीच्या नंतर काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर त्याची हत्या केली गेली. आता त्याच्यावर एक SIT पण आहे. SITने का अजूनपर्यंत चौकशी पुन्हा केली हा एक विषय आहे, हा एक प्रश्न आहे. तर प्रश्न विचारला पाहिजे मुंबई पोलीसकडून. मी असं मागणी करतो की SITचं काम आता एक्सपेडाईट झाला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांनी एक फायनल रिपोर्ट दिला पाहिजे. पण या दरम्यान दिशा सालियनचे वडील सतीश सालियन ते हायकोर्टमध्ये गेलेले आहेत. तर त्यांनी उघडपणे असा आरोप केलेला आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यांनी आत्महत्या नाही केली, त्यांची हत्या केली गेली. आणि त्या दिवशी तिकडे उद्धव ठाकरेचे सुपुत्र आणि त्यावेळचे मंत्री पण होते. एक वडिलांकडून जर असा आरोप लावून जात होता म्हणजे वडील कधी खोटं बोलत नाही, कमीत कमीत स्वतःच्या मुलीबद्दल कधी खोटं बोलू शकत नाही. तर त्यांची जो प्रार्थना आहे, जो पिटिशन आहे त्याच्यावर कोर्टाकडून अदालतकडून एक निर्णय आला पाहिजे आणि त्या निर्णयाने सक्त निर्णयाच्या आधारावर मुंबई पोलीसतर्फे एक ओपन चौकशी करून दिशा सालियनची हत्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे याच्यावर एक रिपोर्ट आली पाहिजे आणि त्याच आधारावर जे काही अभियुक्त आहेत, आरोपी आहेत त्यांच्या विरोधात एक कारवाई झाली पाहिजे. सरकार तुमचं SITच्या रिपोर्टला वेळ का लागतोय आणि दुसरीकडे तुमच्याच माहितीचे भाजपचे काही आमदार आरोप करतात की पुरावे नष्ट केले गेले, तर असं कसं काय होईल? तुमचा प्रश्न एकदम वाजिब आहे की आमचं सरकार आहे, आमची पोलीस आहे आणि SIT म्हणजे मुंबई पोलीसची एक व्यवस्था आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे. तो SITने अजूनपर्यंत काम का पूर्ण नाही केला हा एक प्रश्न आहे. आम्ही तुमच्या मार्फत मुंबई पोलीसची असं निवेदन करतो की तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो कामकाज आहे चौकशीचा त्याला एक्सपेडाईट करा, तेज करा, तीव्र करा आणि लवकरात लवकर जे काही झालेलं आहे तो लोकांसमोर आणा. भाजपचे आमदार आता आरोप करतात की पुरावे नष्ट केले गेले या सर्व प्रकरणातले. नेमका 2.5 वर्ष शिंदे साहेबांचं सरकार होतं, आता फडणवीस साहेबांचं सरकार आहे, तर या काळामध्ये तर या ऍक्टिव्हिटी काय? मला असं वाटत नाही की पुरावा कोणी नष्ट करू शकतो. सर्वप्रथम प्रश्न असा की पुरावे होता काय आणि पुरावे होता तो अजून आहे का? काही पुरावा असा असतात की तो एक लाईफ लॉंग चालतो. कसा एकदम नष्ट करून काहीतरी मोठा कारस्थान होत आहे मला असं वाटत नाही. तरीही SITचे अधिकाऱ्यांचा जो वक्तव्य येईल तो अधिकृत मानला जाईल. ते सांगू शकतात की पुरावा काय आहे, काय राहिलेला आहे आणि काय आता संपलेला आहे. ते SITवर जरा एक विश्वास ठेवा अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. संजय राऊत यांनी अडवाणीवर टीका केली आहे की अडवाणीची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शाहजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काय कैदेतील शाहजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही अडवाणीची स्थिती पाहिल्यावर. लालकृष्ण अडवाणी जी या देशाचे उपपंतप्रधान होते, देशाचे गृहमंत्री होते. तो आजची जो भारतीय जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टीचे एक रचयिता होते, रचनाकार होते. त्यांची वय झालेली आहे. ते अखेरपर्यंत ते लोकसभामध्ये होते, निवडून येत होते. आता वय झाल्यानंतर कोणी किती ऍक्टिव्ह राहू शकतो
हा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक 8 नोव्हेंबरला मोदीजी आणि कॅबिनेट मिनिस्टर, सगळे कॅबिनेट मिनिस्टर अडवाणीजीच्या घरी जातात, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अडवाणीची जी वय बहुतेक 90+ आहे, म्हणजे 95+ आहे. त्यांना एक अजून एक दीर्घायू भेटो आम्ही अशी कामना करतो. आणि तर कोणीही कायदेत ठेवलेला नाही. ज्यांचे आराध्य दैवत औरंगजेब आहेत त्यांना औरंगजेबचा सर्व कार्य स्वीकार्य लागतो. औरंगजेबने शहाजहानला कैदेत ठेवला होता, पिण्याचा पाणी पण नाही देवत होता. त्यावेळी शाहजहां ने सांगितला होता कि तुम कुछ हिंदुओं से सीखो, तुम जीते जी मुझे पानी नहीं दे रहे हो, लेकिन हिंदू मरने के बाद भी अपने पितरों को पानी देते हैं. आज स्थिती अशी आहे की लालकृष्ण अडवाणीजीला केंद्र शासनातर्फे सर्व प्रकारची सुविधा आहे, कुठल्या प्रकारची कैदेत नाही. आणि त्यांच्या भेटीगाठीसाठी त्यांच्या इच्छाप्रमाणे कोणीही जाऊ शकतो, भेटू शकतो, त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतो. तो संजय राऊतनी एकदम चुकीचा असा वक्तव्य केलेला आहे. त्यांनी हा वक्तव्य परत घेतला पाहिजे, नाही तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई पण होऊ शकतो. कारण लालकृष्ण अडवाणी एक मोठे नेते आहेत आणि त्या चांगल्या रीतीने राहत आहेत. आणि त्यांच्याबद्दल केंद्र शासनावर आणि भाजपच्या नेता मंडळीवर जर असा आरोप केला तो त्यांच्या विरोधात मोठी कारवाईची मागणी होऊ शकतो. लालकृष्ण अडवाणी जी संभवतः इस समय देश के वयोवृद्ध नेता हैं. 95 से ज्यादा उनकी उम्र हो सकती है, मुझे ऐसा अंदाज है. देश के उप प्रधानमंत्री रह चुके हैं, गृह मंत्री रह चुके हैं. आज की जो भारतीय जनता पार्टी है उसको गढ़ने वाले, रचने वाले अडवाणी जी हैं. और ऐसे अडवाणी जी को लेकर के भारतीय जनता पार्टी और देश के तमाम हिंदू संगठनों और हिंदू विचारधारा में विश्वास करने वाले लोगों के मन में एक जबरदस्त सम्मान है, आदर है. और वही आदर हर साल 8 नवंबर को, जहां तक मुझे याद आ रहा है, 8 नवंबर को हर साल मोदी जी और उनके कैबिनेट के सभी जो सदस्य हैं, अमित शाह वगैरह, ये सभी लोग जाते हैं और उनको जन्मदिन की शुभकामनाएं देते हैं. उनके लिए उनसे मिलना जुलना उनकी इच्छा पे निर्भर करता है. हालांकि उनकी उम्र बहुत ज्यादा हो गई है, लेकिन वो किसी कैद में नहीं है. एक दूसरा, उनका पूरा ख्याल भारतीय जनता पार्टी का नेतृत्व और केंद्र सरकार करता है. तीसरा, उनके लिए एक अगाध प्रेम और श्रद्धा है बीजेपी के लोगों के बीच और आज की सरकार में बैठे लोगों के बीच. ऐसे में औरंगजेब के कुकृत्य से अडवाणी जी की परिस्थिति की तुलना करना, मुझे लगता है ये वही लोग कर सकते हैं जो औरंगजेब को अपना आराध्य देवता मानते हैं. औरंगजेब ने जब शाहजहां अपने पिता को कैद में रखा था तब उनको पीने का पानी भी नहीं देता था. और तब एक बार शाहजहां ने कहा था कि कुछ हिंदुओं से सीखो, तुम जीते जी अपने पिता को पीने का पानी नहीं दे रहे हो, हिंदू मरने के बाद भी पितरों को अपने पानी पिलाते. ऐसा औरंगजेब जो क्रूर था, अत्याचारी था, जिसने अपने भाइयों की हत्या कर दी. एक बड़े भाई की तो हत्या करके उसकी मुंडी को उसने दिल्ली के खूनी दरवाजा पे लटका दिया था, 2 महीने तक लटका हुआ था. वो आज खूनी दरवाजा है वहां पे बहादुर शाह जफर रोड पे. ऐसे औरंगजेब का मान सम्मान रखने के लिए केंद्र सरकार और अडवाणी जी का विषय सामने लाने वाले ये साबित करते हैं कि औरंगजेब के प्रति उनके मन में जबरदस्त प्रेम और श्रद्धा है, और कुछ नहीं. ठीक है, आज बाइट वाइट नहीं होगा. मैं कभी मेरा एकदम गला खराब है, बहुत बुरा हाल है मेरा. बाइट वाइट मत करना, हुई नहीं, एकदम हालत खराब है मेरी. लेकिन बोला गया कि करना है तो मैंने चलो कर देते. अभी मोस्ट प्रोबेबली ऐसा, जरा बंद कर दीजिए, हो गया. ऐसा कहा गया है कि संभवतः यहां भी भोगा ऑन रखना है डेली.